थँक्यू सो मच. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अत्यंत महत्त्वाचा सामना उपांत्य लढत क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. काशीनाथ सूर्यवंशी साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. उपांत्य लढत क्रमांक 2 ला होईल सुरुवात. विन्सी 11 विपक्ष एम ए फायटर्स. नाणेफेक जिंकली विन्सी 11 ने. गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू फुललेनचा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने जात असताना चेंडूवर वन बाउन्स चेंडू फील्ड केला जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. फलंदाज जय आणि त्यांच्या साथीला आहेत साहिल. पहिलं षटक घेऊन रमेश. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यानंतर सुरुवात चांगली. अकुट टप्प्याचा चेंडू शॉट आमच्या गॅप मध्ये खेळलाय. काऊ कॉर्नर आहे. सीमारेषा लगत तैनात केलाय. चांगलाच मी तर म्हणेन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे, कारण ज्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता त्या दिशेला फटका खेळलाय. फलंदाज जय यांनी पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा घेतल्यात. साहिलला स्ट्राइक दिले जरूर. अकुट टप्प्याचा चेंडू बाउन्सर हाताळला जातोय आणि पंच वनपरती ओव्हरचा इशारा करत असताना अकुट टप्प्याचा चेंडू हाताळलाय आणि हा षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडलाय नंतर अतिरिक्त वेग धारण करतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते. धावफलकावर 4 चेंडू अखेर 3 धावा. अचूक टप्प्यावर 2 चेंडू हाताळलेत गोलंदाजाने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रमेश. रमेशचा फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला गॅप मध्ये खेळलाय. बॅकअप चांगला आलाय. चांगलं क्रिकेट. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव प्राप्त केली आहे. दोन्ही फलंदाजांनी खातं उघडलं जात आहे. साहिल यांचं 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 1 टू गो. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू कट झाला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम एम ए फायटर संघ बिनगडी बाद. धावसंख्या धावफलकावर 4. काशीनाथ सूर्यवंशी साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि अर्जुन सूर्यवंशी साहेब यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. बोला ना. शांताराम यमकर साहेब यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 501 रुपयांचं पारितोषिक घोषित केलंय. कोणत्याही खेळाडूसाठी असेल. हलक्या हाताने पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता तैनात. एकाती चेंडू पकडला. जर हा झेल झाला असता तर सर्वोत्तम ठरला असता, परंतु क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्व नसतं. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सागर. 3 षटक. हा फॉली चेंडू होता. पंच केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल अफलातून फटका. फलंदाज जयच्या बॅट मधून गगनभेदी षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. शॉट ऑफ द डे. काय फटका सजवलाय. स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला डीप स्वीपर कव्हरला फेकून दिला. ज्या फटक्याने प्रत्येक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय तो फटका खेळलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. जयचे मनसुबे स्पष्ट आहेत. नवीन चेंडू द्या.
ज्या प्रकारे मुख्य व्यासपीठासमोर हा चेंडू खेळलाय, काय फटका सजवला. या षटकामध्ये आक्रमण केले, आक्रमण करत असताना दोन्ही खेळाडू, कारण हा त्यांना माहित आहे उपांत्य लढत आहे, आता नाही तर पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल, कारण आता नाही तर कधी नाहीये. आता जर जिंकला तर तुम्हाला पुढील फेरीमध्ये खेळण्याची संधी प्राप्त होईल. शार्विल 11 अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि सन वॉरियर संघ कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. ज्या प्रकारे या षटकामध्ये फटका खेळला होता फलंदाज जय यांनी, प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा फटका, आत्मविश्वास दुणावला असेल. हा चेंडू देखील गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, वन बाउन्स ओव्हर द फेन्स, धावा मिळतील 4 जयच्या बॅट मधून, चौकार. आक्रमक पवित्र धारण केलाय, मनसुबे अगदी स्पष्ट आहेत. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्रा आणि तो पवित्रा धारण केलाय जय यांनी. काय फटकेबाजी करत असताना या षटकामध्ये आक्रमण केलंय गोलंदाज सागर यांच्यावर. सागरसाठी थोडेसे कठीण राहील हे षटक, कारण तुमच्यावर आक्रमण होतं त्यावेळेला तुम्हाला बचाव करावा लागतो. हा चेंडू हाताळला जातोय, पुनरागमन केलंय गोलंदाज सागर सूर्यवंशी आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय, डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 15, 1 to go. शेवटचा चेंडू शॉर्टआर्म पूल, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी असेल, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. राज सूर्यवंशाने पकडलाय झेल आणि महत्वाचा विकेट, मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज जय बॅक टू द डगआउट, परतावं लागेल. पहिला धक्का टीम एम फायटर संघाला बसतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. स्वतः संघ मालक अमोल सूर्यवंशी फलंदाजीसाठी दाखल झालेत. रमेश वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर रमेश. तिसरं षटक घेऊन सज्ज होत असताना फुलटॉस चेंडू पदरात त्याचा वापर केलाय, पंच केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, दुहेरीचा प्रयत्न करायचा होता, फेकी चांगली झाली. अनिल चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 16 धावा. दुपारचं सत्र आपण पाहत आहे आणि महत्वाची लढत आहे, उपांत्य लढत. या संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आणि अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. शार्विल 11 मात्र आज खुश असेल कारण ते अंतिम फेरीत दाखल झालेत. फुललेचा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह केला, एक धाव पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. अनिल इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव, 17 धावा धावफलकावर, 17 रन्स ऑन बोर्ड. अनिलने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ज्यावेळेला तुम्ही या तुमच्या संघासाठी एखादी चॅम्पियन ट्रॉफी अथवा लीग खेळता तुम्हाला प्रदर्शन करावं लागतं. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय, निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. रमेश यांनी 3 चेंडूंचा या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्यात, त्यामुळे अद्याप 3 चेंडू शेष. मोठा फटका नाही आलाय.
मोठ्या फटक्याची गरज असताना बॅटची कडा लागली होती आणि अगदी हा झेल सोडलाय. एसटी रक्षक एसटीच्या मागे प्रकाश होते आणि झेल सोडला. हा झेल होता की सामना होता. एक जीवदान प्राप्त झाले आणि क्रिकेटमध्ये जीवदान ज्या ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाला प्राप्त होतं त्यावेळेला तो विस्फोटक खेळी करतो. रोहित शर्मा यांचा 4 धावेवर सोडलेला झेल, त्यानंतर 264 धावांची वन डे मधली सर्वोच्च खेळी आज देखील लक्षात आहे. झेल आधीच्या चेंडूवर सोडला आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलंय, परंतु टायमिंग झालं नाहीये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. राज आणि सूर्य पकडलाय झेल. राज सूर्यवंशी वॉट अ कॅच. स्वतः संघ मालक आहेत आणि काय झेल पकडला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी झेल पकडलाय. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे हा हाफ ट्रॅकर चेंडू होता, आक्रमण केलं फलंदाज साहिल यांनी आणि पंच हे सगळी तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, पण तो कौतुक व्हायला पाहिजे. इट्स आउट. ज्या प्रकारे हा झेल पकडला, अरे न्यू बॅटर नवीन फलंदाज गणेश. पहिला चेंडू पायावर टाकलाय, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जातंय. गणेश यांचं एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटका खेळ, टीमची धावसंख्या 18-2. पहिल्या उपांत्य लढतीतील सामनावीराचा आपण पुरस्कार देणार आहोत. संतोष सूर्यवंशी यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. या आपण सामनावीराचा पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. चांगला खेळ करावा लागेल, कारण तुम्ही चॅम्पियन ट्रॉफी खेळताय आणि चॅम्पियन ट्रॉफी खेळत असताना तुम्हाला तुमच्या नावाला साजेसा खेळ करावा लागतो. 6 संघांनी आणि 6 संघ मालकांनी स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र 4 संघांचं पैकी एकाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. 2 संघ बाद झालेत. अकोटब्बाचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला दिशा दिल्या. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्याआधी चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव डी झोन मध्ये प्राप्त होईल. किरण गोलंदाजीसाठी दाखल झालेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अद्याप धावा म्हणाव्यात अशा आल्या नाहीयेत. धावा कराव्या लागतील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला 1 धाव पूर्ण केली जाईल. गोलंदाज किरणने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, कारण तो फलंदाजाचा पदाला त्याचा अगदी वापर करत असताना ओळखलं होतं, न्याहाळलं होतं. अवघी 1 धाव प्राप्त होईल. टायमिंग करावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग फलंदाजी करत असताना साधावं लागतं, कारण आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाज देखील हुशार आहेत. लेन चेंडू टाकलाय चांगल्या टप्प्यावर. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. आणि हा सामनावीराचा पुरस्कार संतोष सूर्यवंशी यांनी डेडिकेट केलाय. खेळाडू आहे तेजस कदम. थँक्यू सो मच. या तेजस. अकोटप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड.
चौथं षटक प्रगतीपथावर असताना किरण यांनी अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. 4-2 टू गो. अकुट टप्पाचा चेंडू, फटका फासलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर आले, झेलची संधी असेल, कॅच ड्रॉप. हा झेल सोडलाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि यस 2 धावा आणि +1 3 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातील. आणि या सातारा जिल्ह्यातील एक ज्यांनी समालोचकांनी प्रत्येक समालोचकाला त्यांच्याकडे बघून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि सातारा जिल्ह्यातील हिंदीमध्ये समालोचन करणारं एक गोड नाव, एक गोड व्यक्तिमत्व शांताराम यमकर सरांचं देखील शुभागमन झालंय. आणि कोयनेमधील एक गाजलेला आवाज 2+1 3 धावा. आता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल नक्कीच त्यांचा देखील आवाज आपण ऐकूया. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. एक छोटी धाव घ्यायची होती आणि इथे मात्र कॉलिंग चुकलं. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला कॉलिंग चुकतं संघाला भुर्दंड बसतो. फलंदाज आणि स्वतः संघ मालक अमोल सूर्यवंशी धावबाद. तिसरा धक्का टीम एम ए फायटर संघाला. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 षटका अखेर 25ला 3. आपण काही शुभ सन्मान करूया. मी विनंती करेन चॅम्पियन ट्रॉफीचे अध्यक्ष रवी सत्रे यांच्या शुभ हस्ते आपण शांताराम यमकर सरांचा शुभ सन्मान करत आहोत. हिंदी समालोचन क्षेत्रातील एक गोड आवाज आणि ज्यांनी आपल्या आवाजाने कोयना विभाग गाजवला. आणि यस कोयना भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्री शांताराम यमकर सरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन हा शुभ सन्मान करण्यात यावा. चॅम्पियन ट्रॉफी शेअर 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. अंतिम षटक गोलंदाज राजचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अवघी 1 धाव प्राप्त होईल. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ कधी एका संघाच्या बाजूने जात नाही, कधी एम ए फायटर्सच्या बाजूने जातोय तर कधी विन्सी 11च्या बाजूने जातोय. आणि ज्या प्रकारे हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय ना, उपांत्य लढत आहे. प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी शेअर जिंकायची आहे. आणि या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान होत असताना कोयना भूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं गोड व्यक्तिमत्व शांताराम यमकर सरांचा शुभ सन्मान संपन्न झाला. जयसिंग पवार साहेब आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर आदळतोय. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 4 चेंडूवर कितपत मजल मारेल. अकुट टप्प्याचा चेंडू प्रहार केलाय. टायमिंग झालाय. कमालीचा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. फलंदाज गणेशच्या बॅट मधून चॅम्पियन ट्रॉफी शेअर गावचा ब्रँड दाखवणारा षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे पाठच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं आणि टायमिंग ज्या प्रकारे केलंय, लाजवाब फटका. ज्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे टीम एम ए फायटर्सला, ते फटके आता अंतिम षटकामध्ये चालू झाले ते यायला. 3 चेंडू शेष आहेत. धावा झाल्या धाव फलकावर 32. 2 मोठे फटके 3 मध्ये चेंडू मध्ये येतील का? 40-45 पर्यंत मजल मारावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. चेंडू काहीसा खाली राहिला आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर. कोणती धाव या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल.
ओव्हर पिच चेंडू बदलला, त्याचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, करणार नाही कोणती चुकी. सागर सूर्यवंशी चेंडू खाली टिपलाय झेल आणि परतावं लागेल फलंदाज गणेश यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 4.5 चेंडूंचा केस झालाय. हा कमी गतीने टाकलेला चेंडू, फुटवर्कचा वापर जरूर केला, परंतु ज्या प्रकारे चेंडूला उंची प्राप्त झाली, लांबी प्राप्त झाली नाहीये. 32 धावा धावफलकावर. 1 to go. नवीन फलंदाज किरण. किरणला या एका चेंडूवर रन बनवावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातोय. शेवटचा चेंडू निर्धाव पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर टीमची 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. विन्सी 11 संघाला 33 रन्स टू विन. टीम विन्सी 11. चॅम्पियन ट्रॉफी शिळ 2024. 30 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. विजयासाठी टीम विन्सी 11 ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. ज्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी ही 6 संघ मालकांची लढत आहे. जे 6 संघ मालक या ट्रॉफीसाठी लढताना पाहायला मिळाले. 6 आयकॉन. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे, कोणा एका खेळाडूचा खेळ नाहीये. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, तुम्ही तुमच्या संघाशिवाय विजयी होऊ शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या संघाशिवाय अधुरे आहात. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही स्वतःला सर्वोत्तम समजू नका, कारण क्रिकेटमध्ये किंमत एकीला असते, एकाला नाही. एखादी स्पर्धा चांगली खेळलात म्हणून स्वतःला गेम चेंजर समजू नका, अथवा एखादी स्पर्धा खराब खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू समजू नका. कारण ज्या क्रिकेटने तुम्हा सर्वांना ओळख दिले, त्या क्रिकेटचा सन्मान करा, त्या क्रिकेटचा आदर करा. क्रिकेटमध्ये टीमवर्क हे खूप महत्त्वाचं असतं. टीमवर्क मेक्स अ ड्रीम वर्क. आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. 33 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावामध्ये अगदी विन्सी 11 संघ कशा प्रकारे पार करेल याचा देखील आपल्या दुसऱ्या डावात पाहायचं आहे. परंतु ज्या प्रकारे खेळ केला MA फायटर्सने नाराज केले आपल्या प्रेक्षकांना, आपल्या समर्थकांना. सर्जीराव सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभागमन झाले. वेलकम, सुस्वागतम. तेहतीस धावांचं लक्ष. आघाडीचे फलंदाज अँडी आणि त्यांच्या साथीला आहेत सागर. लक्ष जरूर छोटं आहे, परंतु कठीण केलं जाऊ शकतं. 33 धावांचा करायचा आहे. पाठलाग निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी साहिल सज्ज होतील. पंचांचा इशारा. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू ओव्हर पिच इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर आहे तैनात. गणेश चेंडूवर येतील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम
विन्सी 11. ज्या प्रकारे कालच्या संध्याकाळचा सामना आपल्या पाहिला, या दोन्ही संघांच्या दरम्यान जो झाला होता, ऑन साइडला चेंडूला दिशा दिली, गॅप मध्ये फटका खेळला, एक धाव पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न केलाय, धावचीची संधी असेल, एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा प्राप्त केल्या जातील. विन्सी 11 ने काल सामना जो गमावला होता, ज्या प्रकारे एम ए फायटर संघाबरोबर खेळत असताना अगदी टाय झाला होता, आता मात्र परतफेड करण्याची संधी असेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय, कमी गतीने हाताळलेला चेंडू साहिल यांनी निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. 33 लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात अगदी पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा आल्यात. अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलाय, आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव चेंडूचे होते सांगता. योग्य दिशेवर नियंत्रित मारा केला जातोय. गोलंदाज साहिल आणि त्यांच्या समोर सागर सूर्यवंशी. सागर सूर्यवंशी यांनी देखील कालपासून प्रभावित कामगिरी केली आहे. अद्याप या सामन्यामध्ये कसा खेळ करतील ते पाहायचंय. अकुट टप्पाचा चेंडू, बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय, चेंडू सीमारेषा पार, सागर सूर्यवंशी यांच्या बॅटमधून चौकार. ओम साई एमटीसी लाईव्ह, कुणाल शेठ महात्रे 81-82 आणि कॅमेरामॅन प्रणय डोंबरे 81-82. अगदी वी फॉर विक्टरीचा सिम्बॉल दाखवत असताना आणि टेलिकास्ट पाहायचं असेल तर ओम साई एमटीसीचा पहा. कमी गतीने टाकलेला चेंडू अक्षरशः बुंद्यात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, पायाला लागून अगदी लेगबाई स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज साहिल यांनी पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर 33चा पाठलाग करत असताना विन्सी 11 बिनगडी बाद 8 धावा. तेहतीस धावांचं लक्ष आणि या प्रत्येकाला हा करंडक जिंकायचा आहे, जो आपण टीव्ही स्क्रीनवर पाहिला. आणि तो करंडक जिंकण्याचं स्वप्न 6 संघ मालकांनी पाहिलं. त्यातील आता 4 संघ मालकांपैकी एकाचं स्वप्न पूर्ण होईल. 33चा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 8 धावा आणि या 5 वाड्यांचं एक गाव शेळ आणि त्या एका गावातील हे 6 संघ. कोयना नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव, कोयना अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये ज्योतिबाचं मंदिर आणि आई विठ्ठलाई देवीचं मंदिर, या गावामध्ये 2 मंदिरं. परंतु क्रिकेटमध्ये अनेक भरारी घेण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला झाले चुकी, क्षेत्ररक्षक पुढे आणि चेंडू जाईल मागे, गुलीगत चेंडू फरार, चौकार. आणि ज्या प्रकारे हा चेंडूवर जाऊ की नको ही द्विधा मनस्थितीमध्ये, क्रिकेटमध्ये तुम्ही कधी द्विधा मनस्थितीमध्ये खेळ करू शकत नाही. एक तर तुम्ही चेंडूवर जा, अन्यथा चेंडूचा वेट करा. आणि द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला खेळ करणार त्या वेळेला तुम्हाला त्याचा भुर्दंड अगदी सहन करावा लागतो. गणेशचं स्वागत केलंय चौकाराने. 12 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस पायावर टाकलाय आणि फुल टॉस चेंडूवर अगदी टायमिंग झालं नव्हतं, झेल सोडला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते, स्क्वेअर लेगला दत्ता आणि कुठेतरी सूर्यकिरण आले का. परंतु तुम्ही या सामन्यामध्ये अशा चुका नाही करू शकत. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच, कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं जातं. हा झेल होता की सामना होता हे येणाऱ्या काही षटकांमध्ये आपल्याला कळेल. लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे दत्ता इन ऍक्शन. डीपला 1 धाव पूर्ण केली जाईल. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना स्वीपर कव्हर आहे. डीपला स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑफ आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते. 4 चेंडू अखेर 14 धावा. हा चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड, खराब दिशा. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 15 धावा.
33 लक्ष आहे आणि दुसऱ्या षटकात धावा झाल्यात 15. इनसाइड आउट पंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव डी झोन मध्ये, एक सिंगल नेट. टीमची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 1 टू गो. गणेशचा फुललेनचा चेंडू होता, पंच केलाय, स्वीपर कव्हर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय, धावचीत करण्याची संधी असेल. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. या चेंडूवर तुम्हाला अगदी वेगाने चेंडूवर येऊन फेकी करण्याची गरज होती आणि कुठेतरी चेंडू हाताला लागल्यानंतर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला आणि या 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. 18 धावा धावफलकावर 2 षटकांची होते सांगता आणि 18 चेंडूंचा खेळामध्ये 15 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 15 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि अद्याप देखील सामना संपलेला नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही अथवा शेवटची धाव बनली जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही. कारण क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नियम नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला एक संधी प्राप्त करून देईल क्रिकेट, ती संधी ओळखून खेळ करावा लागेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, टॅप करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला जाईल. साहिल यांनी षटक क्रमांक 3 साठी आलेत. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता विखुरले गेलेत. स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डी प्लस स्क्वेअर लेग तैनात केलाय. अकुटप्पाचा चेंडू पंच केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक झेलची संधी असेल. किरण करणार नाहीत कोणती चुकी. टिपलाय झेल आणि फलंदाज सागर सूर्यवंशी यांना परतावा लागेल. पहिला धक्का टीम विन्सी 11. सागर सूर्यवंशी बॅक टू द पॅव्हेलियन. अठरा धावा धावफलकावर, एक गडी बाद. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलेत राज. राज आलेत. ऑन साइडला जमिनी लगत फटका खेळलाय. मिड विकेट आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. धावचीत करण्याची संधी देखील असेल. या चेंडूवर देखील फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये तुम्ही अशा चुका नाही करू शकत. तुम्हाला एक एक धाव महत्वाची असते. एक एक धाव वाचवावी लागेल कारण 33चा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या 20. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडला जाईल. साहिल कॉटन बोल्ट फलंदाज बाद. अनपेक्षित उसळीची या चेंडूवर प्राप्त झाली. ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला होता साहिल यांनी आणि हलक्या हाताने खेळू की नको फक्त पंच केला. आणि ज्या वेळेला तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असता त्यावेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकत नाहीये. आणि असं म्हटलं जातं मुंबई क्रिकेटच्या भाषेत, एक तर खेळायचं तर खेळ, नाही तर सोडून दे. आणि तेच कुठेतरी पाहायला अभाव मिळाला. साहिल यांनी आपल्या संघाला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केलाय. 20ला 2. नवीन फलंदाज प्रकाश. पल्लू खेळण्याचा प्रयत्न, कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. दिलस्कूप अगदी मागे एक धाव आहे परंतु फलंदाज प्रकाश यांना दिलस्कूप करायचा होता. 1 टू गो. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मागे जात असताना एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने प्रस्थान करेल. एक धाव प्राप्त होईल या शेवटच्या चेंडूवर. टीमची धावसंख्या 21.
आणि 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. 12 चेंडूमध्ये 12 करायचे आहेत, म्हणजेच काय तर हे महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, अन्यथा सामन्यातून बाहेर जावं लागेल. बारा चेंडू 12 धावांची गरज. अद्याप सामना संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ही तुम्हाला करावी लागते. 12 चेंडूमध्ये 12 आहेत आणि काल आपण 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील डिफेंड करताना पाहिल्यात टीम एम फायटर्स संघाला, आणि तो सामना टाय झाला होता. त्यामुळे आता देखील तशी संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. अशक्य आणि शक्य यामधील फरक फक्त तुमच्या दृढनिश्चयावर असतो, आणि तो दृढनिश्चय दोन्ही संघाने आता मनाशी ठाम केलाय. गोलंदाज सज्ज होत असताना चौथ्या षटकासाठी किरणला रन रोखाव्या लागतील, अन्यथा सामना उद्ध्वस्त होईल. किरणचा पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकी झाली. हा चेंडू पकडला असता तर धावचीची संधी निर्माण झाली असती, परंतु क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्व नसतं. एक धाव प्राप्त होईल. 11 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. फलंदाज प्रकाश आणि त्यांच्या साथीला आहेत आनंद. हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 10 चेंडूमध्ये 10 धावा. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात होते. ज्या प्रकारे हा फटका खेळला, सावध क्रिकेट बॅटची कडा लागली होती. येस, अगदी पंच सांगतायत होय, झेलची संधी होती आणि असे झेल तुम्हाला पकडावे लागतील. एक एक झेल खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, आणि कुठेतरी या खराब क्षेत्ररक्षणामुळे हा सामना तुम्हाला गमवावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण हा खूप महत्वाचा घटक असतो. जर तुम्हाला चांगला खेळ करायचा असेल एका चांगल्या दर्जाचा, तर तुमचं क्षेत्ररक्षण हे सर्वोत्तम असायला हवं. अकुटप्पाचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीचित करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये जर चेंडू पकडला असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये पकडण्यामध्ये अपयश आले. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 24 धावा. अद्याप 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. गोलंदाजी करत असताना किरण रन रोखावे लागतील. 8 मध्ये करायचे 9 धावा. 8 चेंडूमध्ये 9ची गरज असताना अकुटप्पाचा चेंडू शटम जॅक गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. लॉंग लेगला अगदी चेंडू खेळला जातोय. अत्यंत सावधरित्या हा सामना पुढे घेऊन जात असताना राज आणि त्यांच्या साथीला आहेत प्रकाश. डेड चेंडूचा इशारा केला जातोय. 1 टू गो. 7 चेंडूमध्ये पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक करतोय, चुकी, आणि या षटकामध्ये दुसऱ्यांदा यष्टीचित करण्याची संधी गमावली आहे. निर्धाव चेंडूची होते सांगता धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 25. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. 8 चेंडू 6 चेंडू आणि 8 धावा, म्हणजेच काय तर 2 चौकार आले तर, परंतु जर आणि तरला महत्व नाहीये. गोलंदाजासाठी आता सुवर्ण संधी असेल. पुनरागमन करून दिलंय किरण यांनी आपल्या संघाला. आता अंतिम षटकासाठी कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल आणि या कोणता खेळाडू हे अंतिम षटक हाताळेल. दोन्ही संघांच्या बाजूने सामना समसमान स्थितीमध्ये आहे. 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 8 धावा. अरविंद सूर्यवंशी साहेब यांचं शुभागमन झालंय. मी विनंती करेन आपण या अर्जुन सूर्यवंशी साहेब आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. 6 चेंडू 8 ची गरज. काल 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना अमोल सूर्यवंशी आणि ते धावा रोखल्या होत्या. सामना टाय झाला होता. आता तोच खेळाडू संघाचे संघ मालक अमोल सूर्यवंशी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 8 धावा. पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. 6 चेंडू 8 ची गरज. फलंदाज स्ट्राइक वरती असताना अँडी
6 चेंडूमध्ये 8ची गरज असताना पहिला चेंडू ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, टायमिंग झाला नाहीये. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अँडी आणि चेंडूच्या दिशेमध्ये चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळावं लागेल. 7 मध्ये करायचे आहेत. 5 चेंडू मध्ये करायचे 7 धावा. अकोटापादा चेंडू फटका फासला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय. एकदा पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले. अर्थातच 28 धावा. हा झेल नव्हता, हा सामना होता मी म्हणेन, कारण तुम्ही 2 धावा देखील खर्च केल्या आणि अँडीचा झेल देखील सोडलाय. 4 मध्ये करायच्या 5 सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, कारण त्यांना माहित आहे हा उपांत्य फेरीचा सामना आहे, ही उपांत्य लढत. आता नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव प्राप्त केली जाईल. 1-1 धावेने सामना अगदी पुढे जात असताना टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 29 धावा. 3 चेंडू मध्ये करायच्या 4 धावा. आता मात्र दोन्ही संघ यशाच्या जवळ येऊन पोहोचलेत. कधी हार मानू नका, यश एका प्रयत्नावर अवलंबून असतं. 3 मध्ये करायच्या 4 धावा. दोन्ही संघांना संधी आहे, दोन्ही संघांना विजय प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली. वेगाळी चेंडू हाताळला जातोय, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, यष्टी रक्षण लाजवाब फलंदाज होईल. यष्टीची धक्का टीमला बसत असताना WC11 पुनरागमन करून दिलंय संघ मालक आणि कर्णधार अमोल सूर्यवंशी यांनी. आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना केली जाते, जर सामना हा टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. लक्षात घ्या दोन्ही टीम. 2 चेंडू 4 ची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असताना रमेश. आणि या क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानून चालत नाहीये. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन तुला उजळायचे पुन्हा. एकाला आता सिद्ध करून उजळावं लागेल. 2 मध्ये करायच्या 4 धावा आणि सामना देखील चित्तथरारक अवस्थेत. लक्षात घ्या, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर दोन्ही टीम. 2 मध्ये 4 ची गरज. अत्यंत महत्वाचा चेंडू अमोल सूर्यवंशी. अमोल सूर्यवंशी यांचा फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, लॉंग ऑन वरून वेगाने येतील. 2 धावा पूर्ण केल्या, तेरीचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावेंचा तर प्रयत्न झालाय, फेकीय योग्य दिशेला केले. धावचीची संधी असेल, धावबाद झालाय आणि या चेंडूवर मात्र गरज होती का 3ऱ्या धावेची? खराब कॉलिंग मी म्हणेन. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना या चेंडूवर 2 आलेत, म्हणजेच काय 1 चेंडूवर 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना आपण पाहताय. 3ऱ्या धावेला बाद झालाय. 1 चेंडू मध्ये 2 ची गरज. व्हॉट अ मॅच. आणि काल देखील अशीच परिस्थिती होती, परंतु अमोल सूर्यवंशी यांनी तो सामना टाय केला होता. आता जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. जिंकणं आणि हारणं हा खेळाचा भाग आहे, परंतु तुम्ही कसं लढता, तुम्ही फाईट कशी करता हे महत्वाचं असतं. नवीन फलंदाज अनिल. 1 चेंडू 2 ची गरज. एकाला धावा रोखायच्या आहेत, एकाला धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर येईल का हे पाहायचंय. दोन्ही संघांनी ज्या प्रकारे लढत दिली आहे, लाजवाब कामगिरी. 1 चेंडू 2 ची आवश्यकता. सुपर ओव्हर, प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहिजे. WC11 संघ हार मानायला तयार नाहीये आणि MA फायटर संघ देखील सामना सोडायला तयार नाहीये, कारण प्रत्येकाला माहित आहे आम्हाला जिंकायचं आहे. जिंकणं तर माझ्या रक्तात आहे आणि हरणं ती मात्र कोयनाच्या अभयारण्यात राहतात. 1 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच, रोमहर्षक सामना. आणि कालच्या संध्याकाळची आठवण आली, काल देखील असाच सामना होता. अमोल सूर्यवंशी देखील काल गोलंदाजी करत होते. चला थोडंसं सामन्याचा रिदम तोडू नका, फास्ट खेळा प्लीज.
एक चेंडू दोनची गरज. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. व्हॉट अ मॅच, थ्रिलिंग एन्काउंटर. एक चेंडू दोनची गरज. चेंडू हवेत खेळला. झेलची संधी असेल. आज झेल पकडतील का? आणि आज झेल पकडलाय. आणि व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम, लाजवाब, चित्तथरारक सामना जिंकलाय टीम एम.ए. फायटर संघाने. जो सामना अगदी 3 षटकापर्यंत विन्सी 11च्या बाजूला होता, तो सामना शेवटच्या 2 षटकामध्ये एम.ए. फायटर संघाने जिंकलाय. आणि प्रामुख्याने किरण आणि अमोल यांनी केलेली गोलंदाजी उच्च दर्जाची राहिली आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं आणि त्यानुसार खेळ केलाय. अभिनंदन टीम विन्सी 11, अभिनंदन एम.ए. फायटर्स. काय खेळ राहिला. चला मी विनंती करेन सन वॉरियर्स आणि एम.ए. फायटर संघ आपण नाणेफेक करणार आहोत. आणि हा क्रिकेटचा खेळ आणि ज्यांनी हा झेल पकडला